प्रभू परमेश्वराच्या नावामध्ये परत आपल्याला सर्वांना प्रेमपूर्वक सलाम. परमेश्वराचे आभार मानतो आणि आपल्या सर्वांचे आणि मंडळीचे पण आभार मानतो. आपण नियमित या भक्तीमध्ये जोडल्या जात आहात. आपले अभिप्राय आणि आपल्या प्रतिक्रिया यांच्याबद्दल सुद्धा आभार मानतो. त्याचप्रमाणे आपण आपल्या भक्तीची लिंक अनेकांपर्यंत पोहोचवत आहात, त्याबद्दल सुद्धा आपले धन्यवाद. आज परत आपण जेथे कुठे आहोत या भक्तीमध्ये आपण जोडल्या जाऊ आणि प्रभू परमेश्वराच्या हातामध्ये आपण समर्पित होऊया. त्याचं सहाय्य आपण मागूया. आपण प्रार्थना करू. जिवंत प्रभू परमेश्वरा, आज आम्ही खूप तुझे आभार मानतो. या माध्यमातून आम्हाला तू या भक्तीमध्ये आज जोडलेला आहेस. प्रभू, आज आम्ही जरी वेगवेगळ्या ठिकाणी आहोत तरी देवा, तू प्रत्येक वेळेस आम्हाला या भक्तीच्याद्वारे तू आशीर्वादित केलेला आहे. तुझ्या वचनाच्या द्वारे तू आमच्याशी बोललेला आहेस. प्रभू, आज आम्ही परत आठवण करतो की आज अनेक बंधू आणि भगिनी कठीण स्थितीमध्ये आहेत. काही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत, काही अनेक कठीण परिस्थितीमध्ये प्रवास करत आहे, अडकलेले आहेत, काही क्वारंटीन आहेत, आयसोलेशन मध्ये आहे. त्या सर्वांची आम्ही आठवण करतो. प्रभू देवा, तुझं सहाय्य त्यांना तू दे. आमची प्रार्थना आहे देवा, तुझं वचन अनेक माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचू दे. आम्ही देवा तुझ्या हातात समर्पित होतो. हा समय, ही भक्ती तुझ्या हातात देतो. आम्हाला तू आशीर्वादित कर. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने केली म्हणून तो ऐक. आमेन. नेहमीप्रमाणे आपण गीताने भक्तीची सुरुवात करणार आहोत आणि आज जे गीत आपण ऐकणार आहोत एक फार सुंदर असं स्तोत्र आहे. त्या स्तोत्रावर ते आधारित आहे. ते स्तोत्र जे आहे ते खूपच लोकप्रिय आहे आणि फार सुपरिचित आहे. त्याचप्रमाणे सर्वात जास्त वाचल्या जाणार ते स्तोत्र आहे. मला अंदाज आहे की आपण ते ओळखलं असेल आणि ते म्हणजे स्तोत्र 23. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. आणि त्यावर हे आधारलेले गीत आहे. हे गीत आज यासाठी गात आहे कारण ह्याच स्तोत्रावर आज आपण देवाच्या वचनातून मनन करणार आहोत. आणि मला नक्कीच विश्वास आहे हे गीत आपल्यासाठी आशीर्वादाचं परमेश्वर केल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वर मेंढपाळ माझा, मजला कसली भीती, दिवस रात्र माझ्या संगाती, मजवर त्याची प्रीती. हिरव्या कुरणीने तो मजला, प्रेमे मजला सरवितो. हिरव्या कुरणीने तो मजला, प्रेमे मजला सरवितो. ओढ्याचे मज देतो पाणी, माझ्या जीवा फुलवितो. परमेश्वर मेंढपाळ माझा, मजला कसली भीती, दिवस रात्र माझ्या सोबती, मजवर त्याची प्रीती. आपुल्या नावासाठी देव सत्यपथाने मजने तो. आपुल्या नावासाठी देव सत्यपथाने मजने तो. अरिष्टातुनी वाचवितो मज, माझ्या जीवाला जपतो. परमेश्वर मेंढपाळ माझा, मजला कसली भीती, दिवस रात्र माझ्या संगाती.
चला तर आपण देवाचे वचन या स्तोत्रातून ऐकणार आहोत. स्तोत्र 23 आपण यावेळेस वाचन करूया. आपल्याकडे जर पवित्र शास्त्र आहे तर कृपा करून आपण या स्तोत्राकडे यावेळेस उघडून लक्ष देऊया. स्तोत्र 23. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुरणात बसवितो, तो मला संथ पाण्यावर नेतो. तो माझा जीव ताजा तवाना करतो, तो आपल्या नावासाठी मला नीतिमार्गाने चालवितो. मृत्यूछायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. तू माझ्या शत्रूच्या देखत माझ्या पुढे ताट वाढतोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस. माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहील. अनेकांच्या आवडीचं हे स्तोत्र आहे, अनेकांच्या मुखपाठ असलेलं हे स्तोत्र आहे आणि मी तर म्हणेल की सर्वात जास्त वाचल्या जाणारं हे स्तोत्र आहे. ही स्तोत्र मध्ये मेंढपाळाची गोष्ट सांगितलेली आहे, पण त्याही बरोबर आणखी एक गोष्ट आहे आणि ती एक मेंढराची गोष्ट आहे. मेंढराच्या प्रवासाची ती गोष्ट आहे. त्याचा जीवन प्रवास या ठिकाणी सांगितलेला आहे. मला अनेक वेळेस ह्या मेंढराच्या द्वारे जीवनातील अनेक गोष्टी शिकायला मिळालेल्या आहे. आज आणि यापुढे सुद्धा आपण काही गोष्टी ह्या स्तोत्रातील आणि या मेंढराच्या जीवन प्रवासामधील बघूया आणि त्यातून शिकण्याचा प्रयत्न करूया. खर तर हे स्तोत्र जेव्हा आपण वाचतो किंवा जेव्हा आपल्याला आठवतं तेव्हा नक्कीच आपल्या डोळ्यासमोर त्यातील काही गोष्टी सर्वप्रथम समोर येतात आणि ते म्हणजे की त्यामध्ये जे लिहिलेलं आहे की तो म्हणतो की मला काही उणे पडणार नाही. सर्व प्रकारची उपलब्धता परमेश्वर तो मेंढपाळ आम्हाला पुरवणारा आहे. त्याचा पुरवठा, हिरवं कुरण, संथ पाणी, तेलाचा अभ्यंग, ह्या सर्व गोष्टी, भरलेलं ताट, ह्या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या समोर येतात आणि नक्कीच तीच त्या मेंढपाळाची इच्छा आहे. पण आणखी एक जीवन प्रवासातील वास्तव या ठिकाणी नमूद केलेलं आहे आणि आज आपण त्याकडे लक्ष देणार आहोत. प्रवास नक्कीच हा एक संघर्ष असतो. प्रवास म्हटलं म्हणजे अनेक अनपेक्षित गोष्टी त्यामध्ये असतात. सध्या आपण सर्व न्यूजपेपरमध्ये आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये बघत आहोत आणि विशेष करून स्थलांतरित लोकांचा आणि मजुरांचा प्रवासाबद्दल जी दृश्य आहेत ते आपल्याला जाणीव करून देत आहेत की प्रवास साधा नाही. प्रवास किती कठीण आणि खडतर आहे आणि किती अनपेक्षित गोष्टींनी भरलेला आहे आणि ह्या मेंढराच्या ह्या प्रवासामध्ये सुद्धा ते आपल्याला बघायला मिळतं. जेव्हा या सर्व चांगल्या गोष्टी सुरू आहे तेव्हा एक 4थ्या वचनामध्ये संपूर्ण एक चित्र बदललेलं या ठिकाणी आपण बघत आहोत. 4थ्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो. होय, सर्व काही ठीक आहे. आमच्या जीवनामध्ये सुद्धा कदाचित आमच्या जीवनाचं हे वास्तव आहे. आमच्या जीवनातील हे कटू सत्य आहे. सर्व काही ठीक चालू आहे, सर्व काही चांगलं घडत आहे, सर्व गोष्टी मुबलक आहे, हिरवगार कुरण आहे, मुबलक पाणी आहे, सर्व गोष्टीची उपलब्धता आहे आणि अचानक एक असं वळण येतं, अचानक अशी एक दरी सुरू होते आणि आमचा प्रवासाचं चित्र बदलून जातं. आजच्या स्थितीला किती समर्पक हे वचन आहे आणि विशेष करून जेव्हा आपण बघतो ज्या पाश्चात्य देशातील स्थिती, होय, अगदी 2 किंवा 3 महिन्यापूर्वी, काही दिवसांपूर्वी सर्व ठीक चालू होतं. सर्व काही मुबलकता, कसल्याच प्रकारची उणे पण नाही, सर्व गोष्टी उपलब्ध होत्या, सर्व काही हिरवं दिसत होतं, सर्व काही सुरळीत होतं, कसल्याच प्रकारचं कमतरता नव्हती आणि अचानक आज आपण बघत आहोत हे सर्व देश, आपला भारत देश सुद्धा मृत्यू छायेच्या दरीतून जात आहे. आणि म्हणून हे वचन आणि या वचनाकडून आम्हाला अनेक गोष्टी शिकणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट की आमच्या जीवन प्रवासामध्ये
जर प्रवास म्हटला तर या सगळ्या अनपेक्षित गोष्टी आमच्या जीवन प्रवासाचा भाग आहे. आज आपण विचार करणार आहोत की या ठिकाणी या वचनामध्ये अशा स्थितीचा कशा प्रकारे सामना केला गेला. या ठिकाणी हे जे मेंढरू आहे या ठिकाणी ते जे याबद्दल लिहितं आपण विचार करूया. सर्वप्रथम या स्थितीला बघण्याचा दृष्टिकोन, कोणत्या दृष्टीने या स्थितीला हे मेंढरू बघत आहे. तो मेंढरू त्या ठिकाणी लिहितो की ही जी स्थिती त्याला वर्णन अशा शब्दाने केलेलं आहे की तो म्हणतो की ती मृत्यूछायेची दरी आहे. अशा स्थितीमध्ये तो त्या ठिकाणी एक फार सुंदर शब्द त्या ठिकाणी वापरतो आणि आम्हाला तो विचार करायचा आहे. त्याचा दृष्टिकोन त्यातून आम्हाला दिसतो. तो म्हणतो की ही छाया आहे, छाया आहे. आणि फार आम्हाला त्यावर एक फार मोठा अर्थ त्यामध्ये दडलेला आहे. आम्हाला जेव्हा अशा स्थितीमध्ये अनेक वेळेस अशा स्थिती आमच्या जीवनामध्ये एकाएकी उद्भवतात. एकाएकी निराशा निर्माण होते, आर्थिक प्रश्न निर्माण होतात, समस्या निर्माण होतात, आमच्या आरोग्याबद्दल, कौटुंबिक समस्या, आमच्या जीवनातील समस्या आणि एखाद्या दरीप्रमाणे आम्ही त्यामध्ये शिरतो. आणि त्यावेळेस आम्ही त्याकडे कशा रीतीने बघावं. या ठिकाणी हे मेंढरू म्हणतंय, तो म्हणतो की ही छायेसारखं आहे. होय, जरी कठीण आहे, जरी आमच्या शक्तीच्या पलीकडची आहे, तरी तो म्हणतो की हे सावलीसारखं आहे. आणि जेव्हा सावली आहे, जेव्हा छाया आहे, तो एक फार आशेच्या दृष्टिकोन, निराशेच्या दृष्टिकोनातून नाही, एक फार सकारात्मक या स्थितीकडे तो बघत आहे. ज्या ठिकाणी छाया आहे त्या ठिकाणी प्रकाश आहे. प्रकाश आहे म्हणूनच छायेची निर्माण झालेली आहे. कुठला तरी अडखळ, कुठला तरी प्रश्नामुळे, कुठल्या तरी एक अडखळणामुळे ही छाया निर्माण झाली, पण प्रकाश संपलेला नाही. माझ्या बंधू आणि भगिनींनो, लक्षात घ्या, आज जर आम्ही अशा स्थितीमध्ये आहोत, आमची आर्थिक असेल, कौटुंबिक असेल, आमची मानसिक असेल, आमच्या करिअरबद्दलची असेल, कोणतीही स्थिती जर अशा छायेमध्ये आम्ही जात आहोत, अशा दरीमधून आम्ही जात आहोत, मेंढरू आम्हाला शिकवतं प्रकाश संपलेला नाही, तो आहे. ह्या स्थितीमध्ये आपण लक्षात घेऊ की जो प्रकाश, ज्याबद्दल असं म्हटलेलं आहे आणि जो म्हणतो की मी जगाचा प्रकाश आहे, तो आहे. दुसरी गोष्ट, त्याला त्याने छाया म्हटलेला आहे. आम्हाला लक्षात घ्यायचं आहे, ही परिस्थिती निघून जाणारी आहे. छाया ही नेहमी नसते. सकाळी असलेली छाया, सावली दुपारी अदृश्य होते. ही स्थिती टिकणारी नाही, ही संपणारी आहे. आणि म्हणून अशा स्थितीमध्ये जर आम्ही जात आहात, लक्षात घ्या, ही स्थिती एंड नाही, हा डेड एंड नाही. ही छाया आहे, ही निघून जाणारी आहे. मेंढरू आम्हाला शिकवत आहे या स्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन. दुसरी गोष्ट, कशा रीतीने या स्थितीचा सामना आम्हाला करायचा आहे, कशा रीतीने आम्ही या स्थितीचा सामना करू शकतो. अगदी साहजिक आहे, ह्या सभोवतालच्या स्थितीचा परिणाम आमच्यावर होतो. कितीही नाही म्हटलं तरी या स्थितीमुळे त्या स्थितीचा परिणाम आम्ही टाळू शकत नाही. या स्थितीचा, आणि जर अशी ही मृत्यू छायेसारखी जर स्थिती असेल, पहिला परिणाम, आणि तोच या ठिकाणी मेंढरू म्हणतो, पहिला परिणाम होतो भीतीची निर्मिती. आणि म्हणून या ठिकाणी या स्थितीमध्ये मेंढरू आम्हाला सांगत आहे, आणि तो काय सांगत आहे, मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही. होय, स्तोत्र आम्हाला शिकवत आहे, वचन आम्हाला शिकवत आहे, भिवू नका, भिवू नका. आणि त्याचं कारण तो त्यापुढे शिकतोय. तो म्हणतो मी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू म्हणजे तो मेंढपाळ माझ्या बरोबर आहे, तो आमच्या बरोबर आहे. आणि म्हणून म्हणतो की भिवू नका. हे दडपण आमच्यावर आलेलं आहे, ही भीती आम्हाला भेडसावत आहे. आज या स्थितीमधून सर्व जग जात आहे. अनेक मानसिक प्रश्न निर्माण झालेले आहेत, व्यसनाधीनता वाढलेली आहे, आपण न्यूजमध्ये बघत आहोत. आणि अशा परिस्थितीमध्ये या स्थितीचा परिणाम आम्ही आमच्यावर होऊ देणार नाही. आणि लक्षात ठेवा, तो म्हणतो की ते अभिवचन
आणि त्या मेंढपाळाने दिलेलं अभिवचन, प्रभू येशू ख्रिस्तने दिलेलं अभिवचन, आणि शेवटचं त्याचं अभिवचन आहे की भिवू नका, मी कधी तुम्हाला सोडणार नाही, मी तुम्हाला कधी टाकणार नाही. तो तर म्हणतो की पृथ्वीच्या शेवटापर्यंत मी तुमच्या बरोबर असेल. मेंढरू मला सांगत आहे भिवू नका, कारण तो आमच्या बरोबर आहे. फार आश्चर्यकारक गोष्ट आहे. आश्चर्यकारक गोष्ट आहे कारण हे मेंढरू सांगत आहे. जर मेंढरू जर म्हटलं तर हा अशक्त प्राणी आहे, फार परावलंबी प्राणी तो आहे, फार कमकुवत असा तो प्राणी आहे, आणि फार भित्रा प्राणी तो आहे. हा प्राणी, हे भित्र मेंढरू आम्हाला सांगत आहे, आणि तो म्हणतो की मी भिणार नाही, कारण तो माझ्या बरोबर आहे. तो की जो मला कधी सोडत नाही, मला कधी टाकत नाही. बाळासाहेब, हे कसं शक्य आहे? तो म्हणतो मी कधीच एकटा नाही, पण हे कसं शक्य आहे या अंधकाराच्या स्थितीमध्ये, ज्या ठिकाणी आम्हाला काहीच दिसत नाही? मित्रांनो, तोच तर विश्वास आहे. तोच विश्वास आहे. जेव्हा तो आमचा मेंढपाळ आहे, विश्वासाने आम्ही त्याच्या मागे जात आहोत, आणि विश्वासाने आम्ही सर्व परिस्थितीमध्ये त्याच्या मागे आहोत. अनेक वेळेस अनेक लोक अशा स्थितीमध्ये प्रश्न निर्माण करतात, कुठे परमेश्वर कुठे आहे, कुठं त्याचं अस्तित्व आहे? मित्रांनो, आमच्या विश्वासाने आम्हाला ठाऊक आहे. आणि तेच तर इब्री लोकासपत्र याचा 11वा अध्याय 1 वचनामध्ये सांगितलेलं आहे की आशा धरलेल्या बद्दलचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दल असलेली खात्री म्हणजे विश्वास. कदाचित आम्हाला काय दिसत नाही, पण आम्ही विश्वासाने म्हणतो की तो आमच्या बरोबर आहे. मेंढरू विश्वासाने, त्याचा हा प्रवास, हा मेंढराचा प्रवास हा विश्वासाचा प्रवास आहे. आणि तो विश्वास सर्व स्थितीमध्ये, जेव्हा सर्व काही दिसतं त्याही स्थितीमध्ये, आणि ज्यावेळेस काहीही दिसत नाही, काहीही समजत नाही, तरी असलेली खात्री म्हणजे तो विश्वास आहे. मेंढरू आम्हाला सांगत आहे की आम्ही भिवू नका, तुम्ही भिवू नका, अविश्वासाला जागा देऊ नका, अविश्वासाला जागा देऊ नका. अशा वेळेस सैतान सर्वात मोठा परिणाम आमच्यावर हा करतो की तो आमचा विश्वास डळमळीत करतं. मेंढरू आम्हाला सांगतं त्याचा विश्वास अढळ आहे, त्याची खात्री आहे की तो प्रभू परमेश्वर त्याच्या बरोबर आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी आणखी या वचनामध्ये तो म्हणत आहे की त्याच्याबद्दल तो म्हणतोय की मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो, तो जाणार आहे. अशा स्थितीमध्ये हे वचन आणि हे स्तोत्र आम्हाला सांगत आहे थांबू नका, तुम्ही चालत राहा. विश्वास आहे तो चालण्यासाठी आहे. हा विश्वासाचा मार्ग आहे. या मार्गाबद्दल अगोदरच्याच वचनामध्ये तो काय म्हणतो माहित आहे? तो माझा जीव ताजातवाना करतो, तो आपल्या नावासाठी मला नीती मार्गाने चालवितो. मी जे गीत गायलं त्यामध्ये ते ओळ आहे की आपुल्या नावासाठी देव सत्यपथाने मज नेतो. सत्यपथ तो आहे, ज्या मार्गावर हा मेंढपाळाचा जो मार्ग आहे तो सत्याचा मार्ग आहे. याच मेंढपाळाबद्दल फार विस्तृत स्पष्टीकरण योहानाच्या अध्यायामध्ये 14 आणि 15व्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने लिहिलंय. तो म्हणतो की हाच तो उत्तम मेंढपाळ मी आहे, आणि त्या मेंढपाळाबद्दल तो म्हणतो की मीच तो सत्य मार्ग आहे. मार्ग, सत्य आणि जीवन मी आहे. हाच तो सत्याचा मार्ग आहे. आणि जर ख्रिस्त म्हणतो की तो मार्ग आहे आणि आम्ही जर त्याचे अनुयायी आहे, बंधू आणि भगिनींनो, मार्ग चालण्यासाठी असतो. अनेक गोष्टी कदाचित वेगळ्या कारणासाठी असतील. जर एखादा बेंच आहे तर तो बसण्यासाठी असेल, कदाचित एखादी जर झाड असेल तर कदाचित सावलीसाठी असेल. मार्ग हा मात्र चालण्यासाठी आहे. एखादा बेड जर असेल तो झोपण्यासाठी आहे, पण मार्ग चालण्यासाठी आहे. मेंढरू आम्हाला सांगतं. आणि या स्थितीमध्ये, अशा कठीण स्थितीमध्ये तो म्हणतो की तुम्ही थांबू नका. तो म्हणतो मी जात आहे, त्यामधून निघा, चालत राहा, विश्वासाने चालत राहा, विश्वासाने
पुढे जात राहा. प्रवीण बाळक साहेब, लॉकडाऊन आहे, आम्ही घरात आहोत, सगळं तरी थांबलेलं आहे. कुठल्याच मार्केट बंद आहे, ट्रान्सपोर्टेशन बंद आहे, सगळ्या इन्स्टिट्यूशन्स बंद आहे, सगळं थांबलेलं आहे. मित्रांनो, सगळं कदाचित थांबलेलं असेल, जीवन थांबत नाही, जीवन थांबलेलं नाही. काल 30 तारीख होती, आज 31 तारीख आहे. वार थांबलेला नाही. 30 तारीख परत कधीच यापुढे भविष्यात कधीच येणार नाही. काल आम्ही एका वयाचे होतो, आज 1 दिवसाने आम्ही पुढे आलेलो आहे. आणि म्हणून आम्हाला चालायचं आहे. सैतान आम्हाला थांबवतो, अनेक वेळेस अनेक गोष्टींमध्ये आम्हाला गुंतवून ठेवतो, बांधून ठेवतो. हा त्याचा उद्देश आहे. प्रभू येशू ख्रिस्त तुम्ही तुला सोडवण्यासाठी आलो आहे, बंधमुक्त करण्यासाठी आलेला आहे. तो म्हणतो मी तुमचं ओझ, तुमच्या जुवांचं ओझ दूर करण्यासाठी आलेला आहे. आणि म्हणून आज काय आम्ही थांबलेलो आहोत काय? अनेक वेळेस आम्ही गुंतून पडतो, थांबल्या जातो, बांधल्या जातो. अशा स्थितीमध्ये मला एक तरुण आठवतो, जो माझ्याकडे आला आणि तो सांगत होता, बाळासाहेब, गेली 2 वर्ष झाले एक घटना त्याच्या जीवनामध्ये घडली, काहीतरी ब्रेकडाऊन झालं. आणि तो म्हणतो, त्या विचाराने 2 वर्ष झाले मी बांधलेला आहे, मी काहीच करू शकत नाही, माझ्याकडून काहीच होत नाही. एका विचाराने, एका प्रश्नाने अनेक वेळेस आम्ही बांधल्या जातो. स्तोत्र आम्हाला सांगत आहे, मेंढरू आम्हाला सांगत आहे, या स्थितीमध्ये चालत राहा आणि पुढे जा. हा मार्ग आहे, सत्य मार्ग आहे. पुढे त्याचं म्हणणं आहे की मार्ग सोडू नका, तो सत्य मार्ग आहे. त्या मार्गावर चालत राहा, त्याला सोडू नका. हा सत्याचा मार्ग आम्हाला सत्यापर्यंत घेऊन जाणार आहे. हा नीती मार्ग आहे. अनेक प्रश्न त्याच्यात कदाचित आम्हाला सामना करावा लागेल. मार्ग सोडू नका. मागील रविवारी आपले ज्येष्ठ बाळक साहेब डॉक्टर प्रमोद खमकरांनी त्यांच्या संदेशामध्ये सांगितलेलं आहे की नीतिमानाला फार कष्ट होतात. होय, नीतिमानाला फार कष्ट होतील, पण तरीही परमेश्वर त्यातून त्याला बाहेर काढतो. कदाचित कष्ट आमच्या जीवनाचा भाग आहे, समस्या आमच्या जीवनाचा भाग आहे. आणि या प्रवासाचा तो एक न टाळता येणारा कदाचित भाग आहे. पण लक्षात घ्या, जर तो आमच्या बरोबर आहे, आम्हाला आशा आहे, आम्हाला विश्वास आहे, तो आम्हाला यातून बाहेर काढणार आहे. ही स्थितीमध्ये, त्या स्थितीमध्ये राहू नका. इट इज नॉट ड्वेलिंग प्लेस. हे राहण्याचं ठिकाण नाही. रस्ता हे राहण्याचं ठिकाण नाही आहे मित्रांनो. आणि रस्ता जर राहण्याचं आम्ही ठिकाण केलं, आपण बघत आहोत की कशा कठीण परिस्थितीमध्ये आम्ही जाऊ शकतो. हा मार्ग आहे, हा पुढे जाण्याचा आहे. याच्यातून आपण पुढे जाणार आहोत. मेट्रो आम्हाला शिकवतं. अशी परिस्थिती जर आमच्या कोणत्याही कारणासाठी, कदाचित आर्थिक परिस्थिती असेल, आमची कौटुंबिक परिस्थितीने आम्ही निराश कदाचित आहोत, लक्षात घ्या, यामधून आम्हाला पुढे जायचं आहे, आम्हाला चालत जायचं आहे. मार्ग आम्हाला सोडायचा नाही, कारण तो सत्याचा मार्ग आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी त्याने सांगितली की मृत्यू छायेची दरी, सर्वात कठीण परिस्थिती, सर्वात कठीण परिस्थिती. मागील आठवड्यामध्ये आपण कदाचित ऐकलं असेल किंवा वाचलं पण असेल, देवाचे महान सेवक डॉक्टर रवी जखरियास प्रभूकडे गेले. 2 दिवसापूर्वी त्यांची मेमोरियल सर्व्हिस झाली आणि त्यामध्ये त्यांना अपॉलॉजिस्ट ऑफ द सेंच्युरी असं करण्यात आलेलं आहे. त्यांच्या साक्ष्यामध्ये ते सांगतात, वयाच्या 17व्या वर्षी दिल्ली येथील हॉस्पिटलमधून मृत्यूच्या शय्येवर ते होते. मृत्यूछायेच्या दरीतून ते जात होते. आणि अशा स्थितीमध्ये सुद्धा परमेश्वराने त्यांची भेट घेतली. वचनाच्या द्वारे, त्याच्या बायबलच्या द्वारे हा मेंढपाळ शोधण्यासाठी तेथपर्यंत पोहोचला. त्यांनी त्याची हाकेचा स्वीकार केला. त्या मार्ग त्यांनी अनुसरला. या मेंढपाळाचे ते अनुयायी झाले. आणि त्यानंतरचा इतिहास आपणास सर्वांस ठाऊक आहे, किती प्रभावीप्रमाणे परमेश्वराने त्याच्या सेवेसाठी त्यांचा उपयोग करून घेतला. मित्रांनो, अशा स्थितीमध्ये आपण आहात का? कोणत्या स्थितीमध्ये आपण आहात? त्याचं सहाय्य आमच्यासाठी उपलब्ध आहे.
त्याची हाक, त्याचं आव्हान, त्याचं आमंत्रण अजूनही आमच्यासाठी आहे. कदाचित ही वचनं जी आज आपण ऐकत आहोत ही त्याची हाक आहे, ही त्याचं बोलवणं आहे. आपण त्याला प्रतिसाद देऊया. त्याचे साह्य आमच्यासाठी उपलब्ध आहे. तो आमच्या बरोबर आहे. तुम्ही म्हणा, बाळासाहेब कुठे, परमेश्वर कुठे आहे? हो, तो आमच्या बरोबर आहे. प्रश्न हा आहे, आम्ही त्याच्या बरोबर आहोत काय? तो मेंढपाळ आहे. अनेक वेळेस आम्ही ती वचन बोललेलो आहोत. आम्हाला माहिती आहे, आमच्या घराच्या भिंतीवर कदाचित आम्ही लिहिलेलं आहे, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. पण त्याची दुसरी बाजू फार महत्वाची आहे की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, आम्ही त्याची मेंढर आहोत काय? त्याचं साह्य आमच्यासाठी उपलब्ध आहे. आमचा हात आम्ही त्याच्या हातामध्ये दिला आहे काय? आज परत परमेश्वराने जणू काही ती संधी परत आम्हाला दिलेली आहे. या मार्गावर आपण आपला पाय ठेवूया. हा मार्ग धरून आपण पुढे जाऊया. येणाऱ्या दिवसामध्ये अधिक या वचनावर आणि या स्तोत्रामधून अधिक या जीवन प्रवासाबद्दल जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. जिवंत ही परमेश्वराची वचन आहे. ही आमच्यासाठी प्रकाशासाठी सारखी आहे. येणाऱ्या दिवसामध्ये देव करू की वचन आमच्यासाठी आम्हाला अधिक या मार्गामध्ये पुढे जाण्यासाठी प्रकाश देव. मला आशा आहे की आजची ही वचनं परमेश्वराने आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित केलेली आहे. आपण यावर विचार करूया आणि ह्या वचनावर चालण्याचा आणि प्रवास करण्याचा प्रयत्न करूया. आज भक्तीमध्ये आपण प्रार्थना करणार आहोत आणि परत ज्या उपकार स्तुती आहेत त्याबद्दल देवाची स्तुती करणार आहोत. ज्या आपल्या गरजा आहेत त्यासाठी परमेश्वराच्या चरणी आपण त्याचं सहाय्य मागणार आहोत. आज परत अनेकांनी उपकार स्तुती सांगितलेली आहे, कारण परमेश्वराने गेल्या दिवसांमध्ये त्यांचं सहाय्य करता तो झालेला आहे. प्रवासामध्ये अनेक लोकांना आणि विशेष करून आपल्या मुलांना जे मुंबईसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी अडकले होते, त्यांना परमेश्वराने आपल्या घरी सुखरूप पोहोचवलेलं आहे. त्याबद्दल देवाची स्तुती असो. आपले काही मेडिकल स्टाफ, वैद्यकीय जे नर्सेस आहेत, कोविड वॉर्डमध्ये त्यांच्या ड्युटीज होत्या. परमेश्वराने त्यांना त्या ठिकाणी सुरक्षित ठेवलेलं आहे. त्याबद्दल त्यांनी स्तुती केलेली आहे. परत काही आपल्या नर्सेस ज्या आहेत त्या कोविड वॉर्डमध्ये ड्युटी करत आहेत आणि त्यांना सहाय्याची गरज आहे, संरक्षणाची गरज आहे. आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करू. काहींनी या स्थितीमध्ये नर्सिंगचा जॉब जॉईन केलेला आहे आणि आपल्या मंडळीतील काही नर्सेस आहेत की त्यांनी पीएमसी मध्ये जॉब जॉईन केला आहे. त्याच्यासाठी सुद्धा आपण प्रार्थना करून परमेश्वराचं सहाय्य त्यांच्यासाठी मागणार आहोत. काही मुलं सुद्धा आणि काही मुली सुद्धा अधिक प्रयत्न येणाऱ्या दिवसामध्ये पण करणार आहे जॉईन होण्यासाठी. या कोविडच्या ज्या वॅकन्सीज निर्माण आहेत त्या झालेल्या त्यासाठी, आणि त्यासाठी सुद्धा परमेश्वराकडे आपण प्रार्थना करणार आहोत. आपल्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करणार आहोत. अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांचं पुढील वर्षाचं थोडीशी अनिश्चित निर्माण झालेली आहे. सर्व गोष्टींची परमेश्वराचं सहाय्य त्यासाठी मागणार आहोत. आपण प्रार्थना करणार आहोत. परत मागील आठवड्यामध्ये ज्यांचे आपले प्रिय लोकांचे वाढदिवस झाले त्यांच्यासाठी सुद्धा आपण प्रार्थना करू. महाडिक मावशी आहेत, त्यांना सुद्धा आरोग्याची गरज आहे, त्यांच्यासाठी सुद्धा आपण प्रार्थना करणार आहोत. यावेळेस आपण प्रार्थना करू. जिवंत प्रभू परमेश्वरा, खूप तुझे आभार मानतो, कारण तू तुझं सहाय्य करता झालेलं आहेस. प्रभू, आम्ही तुझं सहाय्य आणि तुझं संरक्षण, आरोग्य मागितलं होतं. आणि विशेष करून आमचा जो मेडिकल स्टाफ आहे, जो कोविडच्या वॉर्डमध्ये आपली कर्तव्य करताय, सेवा करताय, आणि त्यांना तू संरक्षण दिलं, त्याबद्दल तुझे आभार मानतो. प्रभू, आज विशेष करून प्रार्थना करतो की जे अनेक आमच्या मुलं आणि मुली महाराष्ट्रभर आणि विशेष करून मुंबईमध्ये रुग्णसेवा करत आहे, तू त्यांचा संरक्षक हो प्रभू, तू त्यांचा सांभाळ कर. आम्ही प्रार्थना करतो देवा, आमच्या मुलींपैकी काही पॉझिटिव्ह आहेत आणि परत आम्ही तुझ्या चरणी लीनतेने, नम्रतेने त्याच्यासाठी आरोग्य मागत आहे. त्या स्थितीतून तू बाहेर काढ. आणि परत देवा, आम्ही तुझी स्तुती करतो की गेल्या दिवसांमध्ये अनेकांना तू आरोग्य दिलेलं आहे. प्रभू, आज आम्ही प्रार्थना करतो, अनेक मुलं मुली नवीन जॉईन केलेले आहेत, त्यांनी ड्युटीज, त्यांना तू सहाय्य करता हो, आणि ड्युटीमध्ये आणि सेवेमध्ये लागणार सर्व प्रकारचं संरक्षण त्यांना तू दे.
आमच्या सर्व परिवारांची मी आठवण करतो. आमचे जे लहान लेकरं आहेत आणि विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तुझं सहाय्य मागत आहोत. आम्ही प्रार्थना करतो देवा मंडळीतील प्रत्येकांच्यासाठी की ज्यांचे वाढदिवस त्यांनी मागील सप्ताहामध्ये त्यांना तू एक नवीन वर्ष दिलेलं आहे आणि हीच प्रार्थना आम्ही करतो देवा त्यांचे वाढदिवस आणि त्यांचं येणारं वर्ष त्यांच्यासाठी आशीर्वादाचं होऊ दे. मी प्रार्थना करतो देवा परत आम्ही जेथे कुठे आहोत आमच्या जीवनाच्या द्वारे तुझी सेवा घडू दे. कारण देवा अनेक लोकांना सध्या सहाय्याची गरज आहे, अन्नाची गरज आहे आणि होते देवा आमच्या सर्व मंडळीतल्या लोकांच्या द्वारे आमच्या सर्व विश्वासणाऱ्यांच्या द्वारे एक फार मोठी सेवा येणाऱ्या दिवसामध्ये तू घडू दे. अनेकांपर्यंत देवा तुझी प्रीती या सेवेच्या द्वारे पोहोचू दे. आमच्या देशासाठी आमची प्रार्थना आहे. आमचे पंतप्रधान, आमचे मुख्यमंत्री आणि सर्व प्रकारचे शासकीय कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी आमची प्रार्थना देवा. ह्या दिवसामध्ये कृपा करून प्रभू तू सहाय्य करता हो. या महामारीतून आम्हा सर्वांना तू बाहेर काढ हीच नम्र प्रार्थना तुझी चरणी करतो. परत देवा अशा माध्यमातून ही भक्ती करण्याची तू आम्हाला संधी दिलेली आहेस आणि त्याबद्दलही तुझी स्तुती करतो. तुझ्या आशीर्वादामध्ये, तुझ्या वचनामध्ये, तुझ्या मार्गामध्ये, तुझ्या भयामध्ये आम्हा सर्वांना तू ठेव. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने केली म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना पण म्हणणार आहोत. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडलेले आहे तसे आमची ऋणे आम्हास सोड आणि आम्हास स्पर्शता नकोस तर आम्हा सर्व वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहे. आमेन. आता देवाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थान येईपर्यंत आणि सदा सर्व काळ असो. आमेन. देव तुम्हाला आशीर्वाद देव. या भक्तीची लिंक आपण आपल्या प्रियजनांना, आपल्या मित्रमैत्रिणींना जरूर कळवा. आपले अभिप्राय आम्हाला द्या. आपल्या काही गरजा असतील तर आपला जो व्हॉट्सअपचा ग्रुपचा नंबर आहे त्यावर तुम्ही त्या पोस्ट करू शकता आणि त्यासाठी आपण सर्वजण प्रार्थनेमध्ये असतो. परत देवाची स्तुती करतो आणि परत पुढच्या रविवारी याच माध्यमातून आपण भेटूया. देव तुम्हाला आशीर्वाद देव.